नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकन केंद्र सरकारचं शटडाऊन सुरू झालंय। यामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टीवर जाण्याची वेळ आली आहे। शटडाऊनमुळे अमेरिकन सरकारचं बिगर आवश्यक उपक्रम आणि सेवा देखील बंद होण्याचा धोका निर्माण झालाय। तर अमेरिकेतील हे शटडाऊन नेमकं असतं तरी काय, ही परिस्थिती काय येते आणि याचा ट्रम्प सरकारवरती काय परिणाम होईल, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। अमेरिकेच्या सरकारच्या खर्चाबाबत तिथल्या सिनेटमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही। त्यामुळे या खर्चाशी निगडीत विधेयक जे आहे ते पास होऊ शकलं नाही। 2018 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील सरकार हे शटडाऊनला सामोरं जाते। यामुळे बिगर आवश्यक कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टीवरती जाण्याची वेळ आलेली आहे। अमेरिकेच्या सरकारला निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा डेमोक्रॅटचा प्रस्ताव सिनेटनं फेटाळला। हे विधेयक 47 विरुद्ध 53 मतांनी फेटाळण्यात आले। अमेरिकेच्या सरकारला शटडाऊनपासून वाचवण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता। मात्र 100 सदस्य असलेल्या या सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर होण्यासाठी कमीत कमी 60 मतं आवश्यक होती। मात्र तसा पाठिंबा त्यांना मिळाला नाही। त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचं फंडिंग देखील 55 विरुद्ध 45 मतांनी फेटाळलं गेलं। यानंतर व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरती शटडाऊनच्या काउंटडाऊनचं क्लॉक किंवा घड्याळ लावण्यात आलंय। वेबसाईटच्या पेजवरती याला डेमोक्रॅट शटडाऊन असं म्हणतात, कारण डेमोक्रॅट लोक या मताशी सहमत नाहीत। तर आता अमेरिकन सरकारचं हे शटडाऊन नेमकं असतं काय पहा। तर अमेरिकेचं सरकार चालवण्यासाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प मंजूर करणं आवश्यक आहे। जर काही कारणास्तव सिनेट आणि हाऊसमध्ये याची मंजुरी मिळाली नाही आणि फंडिंगचं विधेयक पास झालं नाही तर सरकारी यंत्रणा कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही। परिणामी नॉन इसेन्शियल म्हणजेच बिगर आवश्यक सेवा आणि कार्यालये बंद होतात। यालाच शटडाऊन म्हणतात। यावरती व्हाईट हाऊसचं काय म्हणणं आहे तेही पहा। तर व्हाईट हाऊसच्या व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयानं देखील मेमो जारी करत सरकारी कामकाज मंगळवार म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून मध्यरात्रीपासून बंद होईल असं सांगितलंय। या मेमोवरती संचालक रिसेल वॉट यांची सही आहे। या दरम्यान डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या शटडाऊनची एक जबाबदारी एकमेकांवरती टाकतायत। रिपब्लिकन पक्षाचं काँग्रेसवरती नियंत्रण आहे, मात्र खर्चाशी संबंधित कुठलंही विधेयक सिनेटमध्ये मंजूर करण्यासाठी कमीत कमी 60 मतांची आवश्यकता असते। तर ट्रम्प सरकारकडे तितकी मतं नाहीत। शटडाऊनचा परिणाम हा व्यापक स्वरूपाचा असेल। नॅचरल पार्क बंद झाले। लेबर डिपार्टमेंट म्हणजेच कामगार खात्याअंतर्गत काम करणारं ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक देखील बंद राहणार आहे। याचा अर्थ शुक्रवारी म्हणजेच 3 ऑक्टोबरला येणारा मासिक नोकरी अहवाल देखील प्रसिद्ध होणार नाही। अलीकडच्या महिन्यामध्येच नोकरी भरतीमध्ये घसरण झाल्याने या अहवालाची मोठ्या प्रमाणात वाट पाहण्यात येत होती। तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अहवाल प्रसिद्ध न झाल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं चित्र अस्पष्ट होईल आणि आधीच असलेली अस्थिरता आणखीन वाढेल। शटडाऊनमुळे हजारो फेडरल कर्मचाऱ्यांवरती परिणाम होईल आणि अनेक सरकारी यंत्रणा कार्यालयांचं कामकाज हे ठप्प होईल। अर्थात लष्कर, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि सामाजिक सुरक्षेसारख्या अत्यावश्यक सेवा मात्र कार्यरत राहतील। तर आता सरकारच्या या कामकाजावरती याचा काय परिणाम होईल तेही जाणून घेऊ। शटडाऊन दरम्यान सरकारचं कामकाज हे पूर्णपणे बंद होत नाही। सीमा सुरक्षा, हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा, कायदा सुव्यवस्था आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल सारख्या अत्यावश्यक सेवा या दरम्यान सुरू राहतात। सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय सेवा यांना सरकारकडून निधी पुरवला जातो। मात्र बेनिफिट व्हेरिफिकेशन आणि कार्ड जारी करण्याचं काम मात्र बंद होतं। सर्वसाधारणपणे शटडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी हे सामान्य प्रकारेच कार्यरत राहतात। काही कर्मचाऱ्यांना या दरम्यान पगार मिळत नाही, मात्र बिगर अत्यावश्यक सेवांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये विना पगाराच्या सुट्टीवरती पाठवलं जातं। अर्थात या कर्मचाऱ्यांना मागच्या तारखांपासून त्यांचा पगार मात्र देण्यात आलेला आहे। याचा अर्थ फूड असिस्टंट, त्यानंतर फेडरल सरकारकडून निधी दिल्या जाणाऱ्या प्री स्कूल, विद्यार्थी किंवा मग अन्न तपासणी आणि नॅशनल पार्काचं कामकाज यासारख्या सेवा या बंद राहतात। आता या शटडाऊनचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल तेही जाणून घेऊयात। तर शटडाऊन किती काळ चालतं यावरती त्यामुळे होणारं नुकसान आणि त्याची व्याप्ती किती असेल हे अवलंबून राहील। भूतकाळामध्ये असलेले असे अडथळे तात्पुरत्या स्वरूपाचे होते। शटडाऊनमुळे कुठल्याही सरकारी विभागाचं नुकसान झाल्याची जी काही माहिती आहे तर ती काही महिन्यांमध्येच आपल्या समोर येईल।
तर यामध्ये विश्लेषकांचा असा अंदाज आहे की यावेळेस शटडाऊनमुळे दर आठवड्याला आर्थिक विकास दर हा 0.1 ते 0.2% घसरू शकतो. ट्रम्प यांनी काही कर्मचाऱ्यांना फक्त सुट्टीवरच नाही तर नोकरीवरनं काढून टाकण्याची देखील धमकी दिलेली आहे. या संघर्षामुळे अर्थव्यवस्थेमध्ये आणखीन उलथापालथ होऊ शकते. अमेरिकेची अर्थव्यवस्था आधीच टॅरिफ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या बदलांना तोंड देते. तर आता अमेरिकेमध्ये गेल्या 50 वर्षांच्या कालावधीत शटडाऊन होणं ही तशी सामान्य बाब आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या वेळेस 3 वेळा असं शटडाऊन झालं होतं. त्यात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या 36 दिवसांच्या शटडाऊनची देखील समावेश आहे. तो जानेवारी 2019 मध्ये संपला होता. तर 1980च्या दशकात रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात 8 वेळा शटडाऊन करण्यात आलं होतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.